न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सलग 12 वर्ष फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने गुजरात येथून अटक केली आहे। रहीम उर्फ वहीम अब्बास पटेल असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपीवर 2012 मध्ये IPC 498, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अभिलेखावरील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत होते। त्यावेळी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी वहीम पटेल याला न्यायालयाने वॉरंट काढले होते, मात्र तो मिळून येत नसल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते। आरोपी वहीम पटेल याचा शोध घेण्यासाठी युनिट 5 च्या पथकाने वानवडी परिसरात त्याचा शोध घेतला। त्याचे नातेवाईक, मित्र यांची माहिती काढली, मात्र काहीही माहिती मिळाली नाही। दरम्यान पोलीस अंमलदार राजेश शेख यांना माहिती मिळाली की फरार आरोपी वहीम पटेल हा नाव बदलून गुजरात राज्यातील बारडोली तालुक्यामध्ये राहत आहे। पथकाने 13 वर्षांपूर्वीचा आरोपीचा फोटो प्राप्त केला। पोलिसांच्या पथकाने बारडोली येथे आरोपीचा घेऊन त्याला विरळ लोकवस्ती मधून ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे सखोल तपास केला असता 12 वर्षांपासून पोलिसांच्या अटकेला घाबरून वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे नाव बदलून राहत असल्याचे सांगितले। आरोपीला पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।